धुळे शहरामध्ये महापौर केसरीच्या स्पर्धा होत आहेत। या स्पर्धा नवीन तडफदार उत्साह असणारे महापौर, त्यांचे सर्व उपमहापौर, सर्व सदस्य, पूज्य इंद्रजी महाराज साहेब, माझे मित्र पहलवान बुद्धा सिंग आणि मंचवर असणारे सर्व माझे हितचिंतक, त्या कुस्तीवर प्रेम करणारे सर्व पत्रकार असतील, फोटोग्राफर असतील, सगळे यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। महापौरांना त्यांची शक्ती बुद्धी वाढो, मी त्यांना आशीर्वाद देतो। त्यांचा उत्साह बघितल्यानंतर मला वाटलं की असे महापौर पाहिजेत, कर्तृत्ववान, म्हणून मी त्यांचं जितकं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे। आणि धुळे शहर हे पहिल्यापासून हे कुस्तीचे आवड असणारे हे शहर आहे। मी 1900 ज्यावेळेला माझी सुरुवात होती त्यावेळेला मी धुळ्यामध्ये माझे मित्र कैलासवासी शांताराम मारवाडी आणि पहलवान बुद्धा सिंग, मी जवळ 3-4 महिने इथं होतो आणि इथनच मी सुरुवात केली धुळ्यामधून। आणि तिकडे गेल्यानंतर मग मी बऱ्याचशा छोट्या मोठ्या कुस्त्या केल्या आणि म्हणून मी धुळे शहराला कधी विसरणार नाही। आणि महापौरांना त्यात मला आमंत्रण दिलं की महापौर केसरीच्या स्पर्धा आम्ही घेणार आहे आणि तुम्ही आलंच पाहिजे असं म्हणल्यानंतर मला नाही म्हणता येत नाही। मी तिथे कुस्त्या केल्या, माझी इथं कुस्ती सुद्धा झालेली आहे। आणि धुळे शहर या परिसरातले सगळे कुस्तीवर प्रेम करणारी माणसं आहेत आणि तसं चाणाक्षी माणसं आहेत आणि कुस्तीला प्रोत्साहन देणारी माणसं आहेत। म्हणून मी मुद्दाम इथं आलो आणि आमच्या सर्व पैलवानचं स्वागत केलं। याबद्दल मी त्यांचं जितकं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे। अशा पद्धतीनं कुस्ती कला ही आताच महापौरांनी सांगितलं, कृष्ण सुद्धा पैलवान होते, भगवान महावीर पैलवान होते, अनेक माणसं होऊन गेल्यात। माणसाजवळ शक्ती, बुद्धी आणि ताकद ह्याचा वापर आपण कसा केला पाहिजे हे आपण ठरवायला पाहिजे। माणसं या जगात कितीतरी मोठे आहेत, लक्षाधीश आहे, कोट्याधीश आहे, अब्जाधीश आहे, परंतु सगळं सोडून जायचं आहे। मन चंगा तो कटुती में गंगा, म्हणून माणसाचं मन पाक पाहिजे, दुसऱ्याबद्दल आपल्या भावना चांगल्या पाहिजेत आणि देणारा परमेश्वर आहे। म्हणून किती केलं तर माणसं नंगे आना नंगे जाणं आहे, परंतु माणसं दिसल ते आपलंच, दिसल ते माझंच आहे म्हणून असं चालत नसतंय। म्हणून दुसऱ्याच्या भावना आहेत, म्हणून माणसानं किती काय मिळवलं तर राहत नाही। शरीर, माणसाचं शरीर चांगलं पाहिजे। मी माझे मित्र आताच राजू पुजाऱ्याने सांगितलं की माझा 27/12/38 जन्म आहे। अजून मला ऍक्सिडेंट झाला होता आणि ऍक्सिडेंट झाल्यामुळे माझा पाय खुब्यात दुखतोय, नाहीतर मी असे हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी मी असे कितीतरी हे केलंय। तर अशा पद्धतीनं आणि त्यात मला परवाच तसं म्हटलं तर उशिरा मला ध्यानचंद पुरस्कार या 10-15 वर्षाच्या पूर्वीच मिळाला पाहिजे होता, उशिरा का ना दिनात, परंतु मी मगाशी सांगितलं देने वाले को भला न देने वाले भला। मी राष्ट्रपतींना म्हटलं मेरे को 10-15 साल से पहले मिलना चाहिए था, लेट दिया फिर भी दिया, इसलिए आपको स्वागत। तर कुस्ती क्षेत्रात माझं
अजूनही कुणी रेकॉर्ड तोडलं नाही. आणि म्हणून आपण माझे जिथं जाईल तिथं मी ध्यानचंद्र पुरस्कार मिळाल्यापासून एक दिवस घरात नाही. रोज सत्कार कार्यक्रम आहे. माणसानं देऊन कुणाला काही पुरत नसते. म्हणून मगाशी मी सांगितलं प्रेम द्यायचं आहे प्रेम घ्यायचं आहे. म्हणून एवढे मोठे महाराज इंद्रजित महाराज ते सुद्धा इथं आले. आणि पब्लिक मी काय म्हणलं शौकीन पब्लिक आहे. पहिलवानांचे कौतुक करणार धुळ शहर आहे. म्हणून एवढं पब्लिक आलंय. तुम्हाला काय दंगा बिंगा कुठं काय नाहीतर शिटा दंगा करणारी माणसं आहेत. म्हणून तुमच्याकडून घेण्यासारखं आजच्या या स्पर्धा आहेत. या स्पर्धेच्या जो धुळे महापौरच्या केसरीच्या कुस्त्या आहेत, जो महापौर केसरी होईल त्याची कुस्ती आपण शांतचित्तानं बघायची आहे. आणि त्याला आपण सर्वांनी आशीर्वाद द्यायचा आहे. आणि कोण होतोय आपण आता पाहूया. म्हणून मी न जास्त बोलता वेळ झालेला आहे. मला बरंच बोलायचं होतं परंतु टाइम थोडं मला वाटतं 7 वाजले आलेले आहेत. आपण कुस्ती बघायला उत्सुक आहे. म्हणून मी न जास्त बोलता महापौर त्यांचे सर्व सहकार्य आणि आपलं सर्वांचं मी अभिनंदन करतो. आणि माझा सत्कार केल्याबद्दल मी महापौर त्यांचे सर्व सहकार्य आणि आपलं सर्वांचं मी अभिनंदन करतो. धन्यवाद देतो. तुम्हाला आशीर्वाद देतो. आणि माझ्यावर असेच आपली कृपाच्या असावी एवढंच मी बोलून परत एकदा आपलं सर्वांचा आभार मानून मी इथं